सगळं नीट झालं का विचार जावं बापूंना. बसू ना गणपती नाही ना. कुठे गेला होता रे तू? अरे ताई मॅडमने बोलविलेलं ना, सणासुदीची कपडे दिले ती ताई मॅडमनी साहेबांच्यासाठी आणि सुनीसाठी. माझा मुलगा आणि सून अशी नटली पाहिजे ती म्हणली ती. बघा ताई मॅडमला किती काळजी आहे आपल्या सुनेची. नाहीतर इथं सून बसली तोंड फुगवून. बर चला कपडे बदला पाठदिशी म्हणजे गणपती बसवूया. मी आलोच. आय 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 खतरनाकच. कसलं भारी डेकोरेशन केलंय तुम्ही. बाबन्या पर तू कापड बदलणार आहेस का असाच राहणार आहेस लुंगीवर? नाही नाही लुंगीवर कसा यांना रस्त्याला दिसन मी. बदल बदलतो बदलतो. मामासाहेब. हा मामासाहेब. बबन, अरे मिनिटा मिनिटाची खबर कोण देणार? विसरलास? सॉरी सॉरी विसरलो साहेब. तुम्ही कापड बदलाय गेले. बर ठीक आहे, ठेवतो. बाय माणसाला साडी बदलायची आहे एवढं बी कळू नये का काय काय जणांना? सांगून बी कळत नाही वाटतं काय काय माणसांना. काहीच कसं वाटत नाही. रागिनी, रागिनी, काय झालं ग? रागिनी मला साडी बदलायची, जरा सांग तुझ्या साहेबाला. रागिणी बघ, मी कोणाचा हातही धरलेला नाहीये किंवा कोणाला अडवलंही नाही. असं बोलताना काय कसं वाटत नाही? सांग, नाहीतर राहू दे गणपती बसवायचा. सर बरं ठीक आहे ठीक आहे, जातो. ते पण फक्त तू सांगतेस म्हणून बाहेर जातोय मी. तर असं कोणाचंही बोलणं मनावर घेत नाही मी. ठीक आहे ठीक आहे, जातो जातो. बघितलं, पहिल्यापासून जीव असा आगाव आहे. सुमी हे सगळं राहू दे, तू पटकन साडी चेंज करून घे, नाही तर उशीर होईल. रागिनी काय झालं ग? तुम्ही बघ ना, आधी समर सरांना इकडे पाठवलं, मग हे कपडे दागिने. मला ना डाऊट येतोय, ताई मॅडमचा ना यामागे नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. सुमे एक काम करायचं, थोडस खंबीर राहायचं आणि समर सरांशी बोलणं टाळायचं. जमल ना तेवढं? नाही म्हणजे आपल्याला कळेल ग नेमकं काय चाललंय. रागिनी तू काय काळजी करू नकस. आता गणपती बाप्पा आल्यात ना, सगळं नीट होईल.
करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. बोलले का दोघं? ताई मॅडम ऐका माझं, समर सरांना लवकरात लवकर तिकडे बोलवून घ्या परत. मी फक्त समर आणि सुमन बोललेत का एवढंच विचारलंय. नाही बोलले. ताई मॅडम माझं ऐकून घ्या. ते दोघं बोलले की सांग मला, आणि तू प्रयत्न कर त्यांच्यात समेट घडवून आणायचा. ताई मॅडम राजकारण चुकतंय तुमचं. काय म्हणालीस? ताई मॅडम मला राजकारण शिकवण्यासाठी मोठी झालीस का? तोंड बंद ठेव. जे चालू आहे ते चालू राहू देत. मी सांगितलं तेवढं कर. ठेव पण. तू सांगशील ते करायला आले नाहीये. मी जे सांगेन ते तू करायचं, कारण मी सटवाई आहे, सटवाई. तुम्हा सगळ्यांचं भविष्य मी ठरवणार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुमी आता गणपती बाप्पा घरात आल्या ती समधी विघ्न संपणार. गणपती बाप्पा मम्मा तू काय रे, काही परत स्वप्न पडलं का? नाही नाही. आले का बाप्पा? कसं झालं सगळं? हा ऑल गुड. हा काय चांगलंच होणार. समरनी एवढं झाडून घेतलं होतं ना सगळं, म्हणजे गणपती तयार केलं ना समरनी. हा बोललास का सुमनशी? काय म्हणाली ती? देणार आहे का राजीनामा? नाही अजून बोलली नाहीये सुमी माझ्याशी. बोलायला पाहिजे रे. कसं आहे, आपण राजकारण खेळायचं ठरवलंय ना, मग बोलावं लागेल तुला. मी ट्राय करतोय मम्मा. ताई मी करू का ट्राय? तू काय ट्राय करून उपयोग आहे? समर आणि सुमननी एकमेकांशी बोलायला पाहिजे. हा तेच ना, समर आणि सुमन बोलावे म्हणूनच ट्राय करू का मी? करतो ना. समर तू एक काम कर, आज राज्याचं राजकारण जरा बाजूला ठेव आणि कारखान्यात जा. मी सगळी व्यवस्था करतो चोख. सुमन बोलायलाच पाहिजे तुझ्याशी. कशाला कशाला म्हणजे आता ती एवढा भाव खातीये तर मी कशाला बोलू? ए बाबा असं करू नको, बोल बाबा तू तिच्याशी. मामा मम्माचा अपमान केलाय सुमीनी, आणि आता मम्मा राजीनामा दे सांगते तर तोही देत नाहीये ती. नाही नाही, मम्माचा अपमान करणाऱ्या व्यक्तीशी मला बोलायचंच नाही. नाही, पण कसं आहे, राजकारणात अशा युक्त्या कराव्या लागतात. अरे म्हणजे वेगळ्या वेगळ्या आयडिओलॉजीची माणसं किंवा वेगळ्या वेगळ्या विचारांची माणसं, यांना जुळवून घ्यावं लागतं एकमेकांशी. म्हणजे सत्ता मिळवायची असेल ना, तर
हे करावं लागतं. हा, राजकारणात फॅशनच येते. अरे एकमेकांना शिवाय देणारे, लायकी काढणारे सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात. राजकारणामध्ये नॉर्मल रहते. म्हणजे तू बोल मुलीशी, सुमनशी. अरे युती करायला पाहिजे आपल्याला ती अशी. तू जा, आवर कारखान्यावर आवर, हो, आवर. जातो. पण मम्मा फक्त तू सांगतेस म्हणून मी जातोय हं? जातो. अगं, ऐक की. सारखी वटवट वटवट वटवट. ताई ताई, ते दोघ जण एकमेकाला भेटायची संधी शोधत असतात कायम. ती आपण त्यांना देऊया. अभ्यास आहे माझा, सगळा प्लॅन तयार आहे माझा. यू डोंट वरी. गुड मॉर्निंग ताई मॅडम. समर सुमनला मदत करायला कारखान्यात जाणार आहे. आज तुला सुट्टी, घरी बसायचं. ताई मॅडम, पण आज समर सरांची खूप महत्वाची मीटिंग आहे. कॅन्सल कर. ताई मॅडम, चुकताय तुम्ही. मला शिकवायचं कारण नाही. सांगितलंय तेवढं कर. ठेव फोन. विघ्नहर्ता म्हणतात ना तुला, मग का माझ्या पुढे अशा अडचणी निर्माण करतोयस? कदम, प्रसादाचं काय केलं? ही काय आणलाय? सुमी मॅडम आल्या. सुमी मॅडम, तुमच्या हस्ते आरती उद्या. सुमे, आज उशीर केलास ग? हो, ते पावसाचा सडाका आला म्हणून जरा आरुष्याला उभी होते. अगं आता तू कारखान्याची चेअरमन, अशी सायकलवर कशाला फिरते? एखादी कार घे. कशाला? आणि कदम काका, मी आधी बी सायकलवरच फिरत होते आणि आता बी सायकलच. उगा कोणी म्हणाय नका डोसक्यात हवा गेली म्हणून. हो, पण ताई मॅडमनी नगतीच डोसक्यात घेतलंय की. बबन, नुसतं ताई मॅडम नाही काय, जे साहेबाला बी तसंच वाटतंय. बबन, यो कशाला आलाय कारखान्यावर? तुम्ही अगं कारखाना त्यांचा आहे, तो आता चेअरमन झालीस, तो आता त्यांच्यावर वाद घालून गोस बरं का प्लीज. साहेब नमस्ते. मामा साहेब नमस्ते. नमस्ते नमस्ते. नमस्ते. हाय, गणपती वगैरे बसवलाय कारखान्यात? सुमे मॅडमनी सांगितलं होतं बसवायला. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. बर, समर साहेब आहेत, तो आरती करून घ्या. चला. खर तर चेअरमन मॅडमच्या हस्ते आरती करणार होतो, पण आता साहेब आलेत तर जोडीन होऊन जाते आरती. हा बरोबर आहे, जोडीने आरती व्हायला पाहिजे. बरोबर आहे, करून घ्या जोडीने आरती. करा. नाही नको, कशाला? सबर असं काय करतोस? देवाचं काम आहे. अरे नाही म्हणून आहे. करा करा. या या सुमन, ये. बबन, सांग तुझ्या बहिणीला. हा हा, ये आरती करून ये. या. ये. चल. हा. चला करूया सुरुवात. अरे जोडीने आरती करणार आहात ना? मग हाताला हात लावा बरं. हा, जोडीने करा. टोपी द्या साहेब. नांदी वाडा. वा वा. ताट द्या. चला, सोने हात लाव की. हात लाव. चला, करूया सुरुवात आता. गणपती बाप्पा. सुख करता करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती.
आहेत बरं का. हो. समर, अरे तू पण केबिन मध्ये जाऊन बस. मी जरा कारखान्याचा फेरफटका मारू देतो, काम करू देतो जरा तुझा. सुमन, समर आत आला तर चालेल ना केबिन मध्ये? हा, खरंच काम असेल तर माझी काय बी हरकत नाही. हा आहे, काम आहे, महत्वाचं काम आहे. समर, मामा ते उगाच भाव खाते. आपण कशाला पडती बाजू घेतोय? समर, अरे राजकारणात कधी कधी पडती बाजू घ्यावी लागते. तू माझं ऐक, तिच्याशी प्लीज जाऊन आतमध्ये बोल प्लीज. जा, असं नको जा, मी सांगतो ना, ऐक माझं, ऐक. बसलो बबन, इकडे ये. हा, हे ठेव. हे बघ, समर आणि सुमन केबिन मध्ये गेलेत. त्यांना डिस्टर्ब होता कामा नये. ते एकमेकाशी बोलले पाहिजेत. त्यासाठी त्यांना एकांत मिळाला पाहिजे, कळलं? हा कळ. हा, आणि त्यांना डिस्टर्ब न होता तू त्यांच्यावर बारीक नजर ठेवायची आणि प्रत्येक खबर मिनिटा मिनिटाची मला द्यायची. त्यांना कळलं नाही पाहिजे की तू त्यांच्यावर लक्ष ठेवतोयस, कळलं? तुम्हीच म्हणला की त्यासनी कळलं नाही पाहिजे. बबन, अरे त्यांना कळलं नाही पाहिजे तू त्यांच्यावर लक्ष ठेवतोयस, हे कळलं का विचारतोय तुला, कळलं? तर मिनिटा मिनिटाची खबर मला दिली पाहिजे, कळलं का? येतो मी, नीट लक्ष ठेव. बोलते ती का नाही ती कुणास ठाऊक. पप्पांचा फोन असेल. हॅलो मामासाहेब, अहो समर साहेब आणि सुमी गप्पच बसली ती, अजिबात बोलणच झाली ती एकमेकांच्या बरोबर. मामासाहेब, तुम्ही गणपतीला प्रार्थना करा की ती दोघ जण बोलावी म्हणून. करतो करतो, पण तू बारीक लक्ष ठेव आणि मला खुशाली कळवत राहा, काय? काय रे, तू लोळतोयस काय गाढवासारखा? लोळत नाही येत आहे. राजकीय दुश्मनाला कसं लोळवायचं हे मनात घोळवतोय. ताई, मी फुल प्लॅन केलाय आणि माझ्या जबाबदार माणसाला तिथं पालतीवर ठेवलंय, फक्त तुझ्या सेवेसाठी. ताई ताई, आज समर आणि सुमन एकमेकांशी बोलतील. मग समर तिचा राजीनामा घेईल, मग तरी माझं चेअरमन पद फिक्स आहे ना. नरसू,
माझी सेवा करण्यापेक्षा समर आणि सुमन बोलतील यासाठी प्रार्थना कर. जोपर्यंत समर सुमनशी गोड बोलत नाही तोपर्यंत ती फसणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला राजीनामाही मिळणार नाही. हो का?